हाय गाईज. सो आता आपला टॉपिक काय आहे, BMS प्रायव्हेट 200-220 पर्यंत कट ऑफ कसा खाली येऊ शकतो तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. कट ऑफ खाली येण्याची कारणे काय आहेत, टोटली मी 11 कारणे काढलेली आहेत, ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे वन बाय वन. हे कारणे वन बाय वन पहा, जे की तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सर्व तुमच्या क्वेश्चनचे आन्सर मी दिलेले आहेत. ओके, यानंतर आपण काय पाहणार आहोत, BMS साठी स्पॉट राऊंड होऊ शकतो का, BMS BHMS साठी स्पॉट राऊंड हा कंडक्ट होऊ शकतो का, कारण की MBBS BDS साठी देखील झालेला आहे. ओके, यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की या कारणामुळे कट ऑफ तर खाली येईलच, पण शेवटच्या राऊंड पर्यंत BMS प्रायव्हेटचा कट ऑफ किती राहील सगळ्यात शेवटी, आणि BMS गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ किती राहील हे तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. ओके, इन शॉर्ट आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS प्रायव्हेटचा कट ऑफ खाली येण्याची कारणे काय आहेत आणि शेवटचा कट ऑफ काय राहू शकतो, आपण हे सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आणि BMS BHMS ची काउन्सिलिंग कधी सुरू होऊ शकते ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ओके, लक्षात ठेवा, 200 ते 220 कट ऑफ BMS प्रायव्हेट, नॉट ST कॅटेगरी, आपली ओपन कॅटेगरी आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS प्रायव्हेट 200-220 पर्यंत कट ऑफ राहू शकतो, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, यानंतर कट ऑफ खाली येण्याची कारणे काय आहे विथ प्रूफ मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहे. ओके, यानंतर BMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लास्ट राऊंडचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहील 2025 साठी, हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. स्पॉट राऊंडचं काय आहे हे देखील तुम्हाला डिस्कस करणार आहे. ओव्हरऑल सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू वन बाय वन. ओके, सो गाइज पहिला टॉपिक पहा, स्पॉट राऊंड कधी कंडक्ट होतो. गाइज आता सांगतो तुम्हाला, खूप काउन्सिलर देखील विद्यार्थ्यांना भीती दाखवत आहेत पॅरेंट्सला की MBBS BDS चा स्पॉट राऊंड झालेला आहे, तर BMS BHMS साठी देखील स्पॉट राऊंड होऊ शकतो पहिल्या राऊंड नंतर. तर गाइज आता सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली स्पॉट राऊंड कधी कंडक्ट होतो हे तुम्हाला मी क्लिअर करतो आज, कारण की जे काउन्सिलर तुम्हाला सांगत आहे त्यांच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका. जर हे तुम्हाला 11 कारण पटले तर तुम्ही 100% थांबा, नाही तर तुमच्या काउन्सिलरच्या म्हणण्यानुसार जावा. आय डोंट केअर, मी तुम्हाला काही सांगणार नाहीये, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. लक्षात समजा तुम्हाला. आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके, सो गाइज स्पॉट राऊंड कधी कंडक्ट होतो, सो गाइज जेव्हा सीट्स कमी राहतात तेव्हाच स्पॉट राऊंड होतो, बरं का, तेव्हाच स्पॉट राऊंड होतो, हे लक्षात ठेवा. ओके, लाईक MBBS BDS चा राऊंड धरा. आता आपण MBBS BDS चा राऊंड पाहिलेला आहे. आता याच्या मागचं कारण काय आहे हे पहा. ओके, सो गाइज MBBS प्रायव्हेट साठी 224 जागा राहिल्या होत्या ऑल सीट्स, बरं का, स्पॉट राऊंड साठी 224 जागा राहिल्या होत्या. ओके, यामधल्या IQच्या जागा 122 होत्या. ओके, या आता भरून घेतल्या जातातच मॅनेजमेंट कोट्या कॉलेज लेवलवरती, आणि पालघरच्या 69 जागा राहिल्या होत्या. ठीक आहे, तर फक्त आणि फक्त मेरिट बेसवरती 33 जागा राहिल्या होत्या MBBS प्रायव्हेट साठी मेरिट बेसवरती. त्यामुळे आणखी पुढचं काय आहे, अँड BDS प्रायव्हेट साठी 163 जागा राहिल्या होत्या प्रायव्हेट BDS साठी, आणि ते देखील स्पॉट राऊंडला. म्हणजे या ठिकाणी 23 जागा ज्या आहेत ना त्या IQच्या होत्या. म्हणजे ह्याच्यामध्ये इन शॉर्ट काय समजलं तुम्हाला, की या ठिकाणी फक्त 224 जागा राहिल्या होत्या MBBS प्रायव्हेट साठी, आणि BDS साठी 163 जागा राहिल्या होत्या. त्यामुळे स्पॉट राऊंड हा कंडक्ट करण्यात आलेला आहे. लक्षात. म्हणजे इन शॉर्ट मला तुम्हाला काय सांगायचं आहे, स्पॉट राऊंड केव्हा कंडक्ट होतो, ज्यावेळेस कमी सीट्स राहतात, लाईक 300-250च्या आज जर सीट्स राहिल्या तर स्पॉट राऊंड कंडक्ट होतो. त्यामुळे आहे ना BMS BHMS साठी तसं होणार नाहीये, आता सांगतो तुम्हाला. लक्षात. ते तुम्हाला डिटेल्स वाईज नंतर सांगेलच. ओके, यानंतर नोट पहा, स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट 100% भेटणार नाही. स्पॉट राऊंड जर कंडक्ट झाला तर स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नसतो. तुम्ही कुणाला विचारायचं विचारा, तुमच्या ओळखीच्या ज्यांना विचारायचं विचारा, ॲज पर रूल्स गव्हर्नमेंटच्या रूल्स नुसार स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट नसतो. तुम्ही काहीही करा. लक्षात. समजलं. यानंतर दुसरा टॉपिक पहा गाईज, कर्नाटका BMS ऑल राऊंड संपले. गाईज कर्नाटकचे सर्व राऊंड संपले, बरं का, आता राहिले असतील तर मॅनेजमेंट कोट्याचे ऍडमिशन, बस दुसरं काही नाही. पण कर्नाटकचे सर्व राऊंड संपले, तर या ठिकाणी 240 ते 287च्या आतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन हे कर्नाटकला घेतलेले आहे, आणि यामधले महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत. ओके, लक्षात. हे एक दुसरा टॉपिक. ओके, यानंतर तिसरा टॉपिक पहा, भोपाळ BMS चे ऑलराऊंड संपले. सर्व राऊंड भोपाळचे देखील संपले. आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे
ज्या रिमेनिंग जागा राहिलेल्या असतात त्या ओळखीने भरून घेतात बरं का. तो शेवटचा टप्पा राहिलेला आहे. तर या ठिकाणी 210 ते 275च्या आतील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे. 210 ते 275च्या आतले. ओके. आणि यामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत. ओके, आलं लक्षात. यानंतर चौथा टॉपिक पहा, रिमेनिंग ऑल स्टेट. आता या व्यतिरिक्त काही स्टेट असतील, तामिळनाडू असेल, छत्तीसगड असेल, जे काही स्टेट असतील त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे. तिकडची देखील काउन्सिलिंग संपलेली आहे आणि तिकडच्या ऑल राज्यामध्ये विद्यार्थ्यांनी 247, 254, 279, 285, 297 या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या अदर स्टेटमध्ये ऍडमिशन घेतलेले आहे BMS साठी. लक्षात, BMS साठी. ओके. त्यामुळे महाराष्ट्राचे यामध्ये देखील विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी तिकडे गेले म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेवढं जास्त कॉम्पिटिशन नाहीच राहणार ना काही. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, नोट आहे. इफ दिस स्टेट ऍडमिशन स्टुडंट. आता गाईज तुम्ही म्हणत असताल ठीक आहे, आता ते विद्यार्थी तिकडे ऍडमिशन घेतले, ठीक आहे. आता त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही तात्पुरता ऍडमिशनची सीट घेऊन ठेवतो आणि महाराष्ट्राची काउन्सिलिंग करणार. ओके, तुम्ही महाराष्ट्रासाठी काउन्सिलिंग करू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं, BMS ची जी तुम्ही कर्नाटकामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये कोणत्याही ठिकाणी सीट घेतली असेल, ती सीट सोडण्यासाठी तुम्हाला पेनल्टी आणि डॉक्युमेंट्स घेण्यासाठी तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल. आणि कॉलेजची पेनल्टी साधारणतः तुम्हाला 2, 3, 4 लाख जाते आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला वापस यावं लागतं. तर एक साधारणतः 100%, 99% या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करत नाहीत. 1-2च विद्यार्थी करतील. जास्त प्रमाणात विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करणार नाही. 2-2, 3-3 लाख वरी आलेले नाहीयेत. त्यामुळे जे विद्यार्थी तिकडे गेलेले आहेत ते कटले, समजा तुम्ही आले तर 5-6 पकडा, जास्त नाहीये. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं काही. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, 5वा. सो गाईज, महाराष्ट्रामध्ये BDS साठी ऍडमिशन खूप विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, आता BDS बद्दल डिस्कस करत आहे. टोटली महाराष्ट्रामध्ये 25 कॉलेजेस आहेत आणि 25 कॉलेजमध्ये टोटली सीट्स आहेत 2400 जागा आहेत बरं का, 2400. सो गाईज, या ठिकाणी 2300 जागा, 2300 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन हे घेतलेले आहे. विद्यार्थ्यांनी BDS साठी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. आता हे क्लिअर झालं. आता तुम्ही म्हणत असाल सर BDSचं का सांगत आहात, आता हे पुढे पहा का सांगत आहे. सो गाईज, ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा स्कोर पहा किती आहे, 275 ते 305च्या आतले जे विद्यार्थी BMS साठी वेट करत होते त्या विद्यार्थ्यांनी नाईलाजाने ऍडमिशन घेतलेलं आहे. किती, 275 ते 305च्या आतले विद्यार्थ्यांनी ऍडमिशन BDS साठी कन्फर्म केलेलं आहे बरं का, 3 राऊंड पर्यंत. ओके, लक्षात. यानंतर 2300 विद्यार्थी काउन्सिलिंगच्या बाहेर पडले बरं का, 2300 विद्यार्थी काउन्सिलिंगच्या बाहेर पडले. BMS BHMSच्या काउन्सिलिंगच्या बाहेर पडले. स्टे वॅकन्सीला ते एलिजिबल आहेत, ऑप्शन टाकू शकतात, पण त्यांना कंडिशन काय आहे ते सांगतो तुम्हाला. ओके. सो गाईज, या ठिकाणी नोट पहा. काही विद्यार्थ्यांचा असा म्हणणं आहे, काही विद्यार्थ्यांचा असा विचार आहे, असं म्हणणं आहे की आम्ही BDS ला ऍडमिशन घेणार, आम्ही BDS ला ऍडमिशन घेऊन BMS ची काउन्सिलिंग करणार. ओके, BMS ची काउन्सिलिंग तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये, शेवटपर्यंत थांबू शकतात, काही इश्यू नाहीये. तुम्ही इलिजिबल आहात ते देखील मी तुम्हाला सांगतो, काय अडचण नाहीये. सो तुम्हाला मी आत्ताच सांगतो गाईज, BMS BHMS साठी काउन्सिलिंगला तुम्ही इलिजिबल आहात. ओके, पण जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS ची सीट भेटली तर BDS चे ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला जी काय पेनल्टी मागेल कॉलेज, आता 1 वर्षाची मागेल की 4.5 वर्षाची मागेल, हे कॉलेजच्या रूल्सवरती असेल बरं का, ती पेनल्टी तुम्हाला पे करावी लागेल. आणि पेनल्टी किती असेल BDS ची, एक साधारणतः 2,50,000च्या वरी, आणि 4.5 वर्षाची असेल तर 8 ते 9 लाख इझिली. ओके, सो ते पैसे काढून BMS ला येण्याचं मोठं रिस्क हे विद्यार्थी घेणार नाहीयेत. त्याच्यामुळे हे विद्यार्थी BMS BHMSच्या काउन्सिलिंग मधून अर्थात बाहेर पडलेच. जास्त विद्यार्थी येतच नाहीत काय ते सांगतो तुम्हाला, 2300 विद्यार्थी आणि स्कोअर बघा किती आहे, 275 ते 305, म्हणजे साधारणतः 2300 विद्यार्थ्यांचे कॉम्पिटिशन तुमच्यापासून संपले. आणि जे विद्यार्थी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांना 100% BMS भेटेल. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा, 6वा टॉपिक आहे BMS नवीन कॉलेज येणार. आता BMS साठी नवीन कॉलेज येणार, त्यामुळे देखील हा कट ऑफ खाली येतो. ओके, सो गाईज, या ठिकाणी BMS प्रायव्हेट साठी 7 नवीन कॉलेज आलेले आहेत स्टे आपलं 3ऱ्या राऊंडला. ओके, यानंतर ते ऍड झाले, ठीक आहे. आणि नवीन कॉलेज 9 येणार आहेत, अजून
नवीन 9 कॉलेज येणार आहेत. ते आता ते कधी ऍड होतील, कोणत्याही स्टे वॅकन्सीला ऍड होतात बरं का काही. आता सांगतो, स्टे वॅकन्सीला 1 ला ऍड होतील, काही स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला होतील, स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला होतील, ज्या होऊ शकतात, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, ते कधीही ऍड होऊ शकतात गेल्या वर्षासारखे. ओके लक्षात. सो टेक डिसिजन. आता तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की तुम्हाला कमी स्कोर असेल तर तुम्हाला वेट करायचं आहे की नाही. लाईक 260चा विद्यार्थी आहे, 270चा विद्यार्थी आहे, 280चा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला डिसिजन घ्यायचा आहे की तो वेट करणार आहे का बीएमएस साठी वेट करणार आहे का. तो वेट करत नसेल तर BHMS चा कोर्स करणार आहे का. BHMS चा कोर्स करत नसेल तर अदर कोर्स कोणता करेल, हे त्यांना तो डिसिजन घ्यायचा आहे. एकतर BMS साठी वेट करणे, अदर कोर्सचा विचार करणे, नाहीतर BHMS ला ऍडमिशन कन्फर्म करणे, हे एकच ऑप्शन आहे. ओके लक्षात. यानंतर पुढचा आहे सातवा रूल बघा गाईज. BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 1 चा रूल काय आहे, चॉईस फिलिंग ही फक्त एकदाच आहे. जर नवीन कॉलेज आले तर तुम्ही करू शकतात, फक्त तेच कॉलेज टाकू शकतात जर स्टे वॅकन्सी राऊंड 2 नाहीतर 3 ला आले, हे क्लिअर करतो तुम्हाला अगोदर. पण चॉईस फिलिंग ही पहिल्याच राऊंडला आहे, ती कन्फर्म आहे बरं का. यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार नाही, हे क्लिअर झालं. यानंतर या ठिकाणी अपग्रेडेशन नाहीये, म्हणजे विद्यार्थ्याला जर कॉलेज भेटलं, BMS असेल किंवा BHMS असेल, अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेणं बंधनकारक राहील. जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर पडणार. म्हणजेच जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तरच तुम्ही पुढे जाणार आणि तुम्हाला ऍडमिशन कन्फर्मच करावं लागेल. ओके लक्षात. त्यामुळे या ठिकाणी 200 ते 290च्या आतले जे विद्यार्थी आहेत, स्कोर बघा काही, 200 ते 290च्या आतले जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना डिसिजन घ्यायचा आहे, रिस्क घ्यायची आहे का नाही BMS ला थांबण्यासाठी. लक्षात. BMS ला तुम्ही थांबत असताल 200 ते 290चे विद्यार्थी बरं का. जर तुम्हाला BMS ला थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता तुमच्या रिस्कवरती. ओके. जर तुम्ही रिस्क घेत असताल तर तुम्ही साधारणतः रिपीट ठेवला असेल, बॅकअपसाठी रिपीट ठेवला असेल. ओके. जर या व्यतिरिक्त जर नसेल तर अदरवाईज टेक BHMS ऍडमिशन गाईज. तुम्ही BHMS ला ऍडमिशन घेऊ शकता स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला. आता कट ऑफ खाली येईल न येईल, कारण की रिस्क आहे बरं का. आता सांगतो तुम्हाला, खूप रिस्क आहे, पण कॉलेज भेटू शकतं. आता तुम्ही जर रिस्क घेतलात तर तुम्हाला फायदा होऊ शकतो, लॉस देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे स्टे वॅकन्सी राऊंडला BHMS चे ऑप्शन टाकायचे का नाही. जरी तुम्ही BHMS चे ऑप्शन टाकले आणि तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला कॉलेज भेटलं तर त्या ठिकाणी तुमची काउन्सिलिंग संपून जाते. त्यामुळे आहे ना, केअरफुली काउन्सिलिंग करा. या पुढचे 1.5 महिना तुमची काउन्सिलिंग खूप महत्वाची आहे, चॉईस फिलिंग खूप महत्वाची आहे. आता सांगतो तुम्हाला, आलतू फालतू काउन्सिलरच्या नादाला लागू नका. तुम्हाला कर्नाटकला अदर स्टेटला पाठवत असतील तर जायची गरज नाहीये. 280 290 वाल्या विद्यार्थ्याला जायची काय गरज होती, त्या विद्यार्थ्यांना पाठवले काउन्सिलरनी. ऐकू नका, आता सांगतो तुम्हाला, स्वतःच्या मनाचा विचार करा. ओके. सो काय, या ठिकाणी पहा पुढचं, BMS प्रायव्हेट 3rd राऊंड कॅन्सल्ड स्टुडंट. आता खूप विद्यार्थ्यांना, आता तुम्हाला माहित नाहीये, BMS प्रायव्हेट साठी 3ऱ्या राऊंडला खूप विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केले याच कारणामुळे, काउन्सिलरच्या चुकीच्या गायडन्समुळे. ते का ते सांगतो तुम्हाला. ओके. सो काय, साधारणतः 45 विद्यार्थी आहेत बरं का. 45 असे विद्यार्थी आहेत जे की मला कॉन्टॅक्टमध्ये आले होते 15 ते 20 दिवस झालं, त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांचा स्कोर काय होता, 307, 309, 315, 349. या विद्यार्थ्यांनी सीट सोडलेली आहे, काही सीट सोडलेली आहे. कशामुळे, काय त्यांना कॉलेज आवडलं नाहीये. योग्य ते मार्गदर्शन भेटलं, योग्य गायडन्स भेटलं तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. चुकीचं गायडन्स भेटलं तर तुम्हाला चुकीचंच कॉलेज भेटेल ना. त्यामुळे स्वतः थोडासा विचार करून काउन्सिलिंग करा गाईज. ओके. यानंतर पहा, सो आता हे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंडला एलिजिबल नाही आहेत. आता हे 47, 48 जेवढे 45 विद्यार्थी आहेत हे या स्टे वॅकन्सीला राऊंडला एलिजिबल नाही आहेत. कारण की रूल काय आहे, 3ऱ्या राऊंड पर्यंत विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं आणि त्यांना घेतलं तर ठीक, नाही घेतलं आणि काउन्सिलिंगच्या बाहेर पडलं तर तो काउन्सिलिंगच्या बाहेरच पडला. लक्षात. आता गाईज रिझन काय आहे बघा, रिझन काय आहे, हे कॉलेज सोडण्याचे त्यांचे रिझन. सो गाईज, गोंदिया भेटलेला आहे काही जणांना, नंदुरबार भेटलेला आहे, बुलढाणा भेटलेला आहे. जे लांबलचे आहेत ते कॉलेजेस भेटलेले आहेत विद्यार्थ्यांना. कशामुळे, लांबलचे भेटलेले आहेत, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी गेले नाहीत. या ठिकाणी प्रॉब्लेम काय झाला, रॉंग काउन्सिलिंग अँड चॉईस फिलिंग. त्या विद्यार्थ्यांनी चुकीची चॉईस फिलिंग केली आणि चुकीच्या ठिकाणी काउन्सिलिंग लावलेली आहे. कारण की कधीही ऑप्शन टाकताना तुम्हाला जे अगोदर लागत नसतात ते ऑप्शन टाकावं लागतात, त्यानंतर तुम्हाला ॲव्हरेजचे कॉलेज टाकावं लागतात, यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते टाकायचे असतात आणि जे आपल्याला नको आहे ते शेवटी नो रिस्क म्हणून टाकू शकतात. पण 3ऱ्या राऊंडला रिस्क असते, त्याच्यामुळे टाकायची गरज पण नव्हती. तुम्ही स्टे वॅकन्सीला जाऊ शकत होतात गाईज. या विद्यार्थ्यांना सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी सीट सोडलेली आहे, चुकीचं डिसिजन का घेतलं तुम्ही, 3ऱ्या राऊंडला तुम्हाला कुटाणा करायची गरजच नव्हती. जाऊ दे, आता मी काही करू शकत नाही. जर 15% ऑल इंडिया कोट्याचा जर राऊंड सुरू झाला तर तुम्ही नक्की रजिस्ट्रेशन करा. ओके. सो काय, त्यानंतर पुढचं पहा 9 आहे,
MBBS BDS गव्हर्नमेंट प्रायव्हेट. आता MBBS गव्हर्नमेंटसाठी प्रायव्हेटसाठी ज्या सीट्स होत्या, ओके, एक साधारणतः 209 एक्सपेक्टेड गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटसाठी सीट्स होत्या MBBS साठी. सो 209 या विद्यार्थ्यांनी BMS गव्हर्नमेंटसाठी ऍडमिशन घेतलं होतं, पण त्या विद्यार्थ्यांना आता स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि स्पॉट राऊंडला विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी ती सीट सोडलेली आहे. तर BMS गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ हा खाली येणार. एक्सपेक्टेड 398 पर्यंत देखील BMS गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहू शकतो. शेवटी किती? 398 BAMS गव्हर्नमेंटचा कट ऑफ. लक्षात समजलं. यानंतर पुढचा भाग आहे 10वा आहे MBBS BDS चा स्पॉट राऊंड. आता MBBS BDS चा स्पॉट राऊंड झाला, ओके. सो BMS BHMS चा पण स्पॉट राऊंड होणार. BMS BHMS चा देखील स्पॉट राऊंड होणार. कधीही येऊ शकतो. आपण ह्याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकत नाही, कारण की CET सेल वरती विश्वास नाही राहिलेला, ओके. सो गाईज या ठिकाणी काय करावं लागेल, ज्या विद्यार्थ्यांना 290च्या आत मार्क आहेत, जस्ट सजेशन देतो तुम्हाला, तुमची इच्छा काय करायची ते, 290च्या आतल्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्पॉट राऊंडचा विचार करावा. जर स्पॉट राऊंड झाला तर, आणि एखाद्या ठिकाणी आपली सीट बुक करून ठेवावी. स्टे वॅकन्सी राऊंड झाले तर तुमचा नंबर लागेलच, आणि जर नाही झाला तर आपल्या ओळखीच्या ठिकाणी सीट बुक करून तुम्ही ऍडमिशन करून घ्या सिंगल फीस मध्ये. हे तुम्हाला फायदेशीर राहील, ओके. लक्षात किती? 290च्या आतले विद्यार्थी, कारण की काउन्सिलिंग मध्ये काहीही होत आहे, सीट्स असूनही स्पॉट राऊंड कंडक्ट केलेला आहे. तर BMS चा पहिला राऊंड झाल्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड पहिला झाल्यानंतर स्पॉट राऊंड जर झाला तर खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच काउन्सिलिंग सुरू होण्याच्या अगोदर आपल्या ओळखीने सीट बुक करून टाका. क्लिअर सांगतो तुम्हाला मी, ओके. यानंतर पुढचा भाग आहे 11व BMS BHMS BPTH ची काउन्सिलिंग. BMS BHMS BPTH ची काउन्सिलिंग ही लेट सुरू होणार आहे. तर ही काउन्सिलिंग कधी संपणार आहे? जानेवारी 2026 मध्ये. पहिल्या आठवड्यात असेल ना तर दुसऱ्या आठवड्यात. लक्षात. आता सगळे म्हणत असतील कॉलेज कधी सुरू होईल. सो गाईज कॉलेज आहे ना तुमचे डिसेंबर मध्ये सुरू होतील, डिसेंबर मिड मध्ये, नाहीतर डिसेंबर एंडला सुरू होतील. सो लास्ट आहे राऊंड पर्यंत थांबा तुम्ही. लास्ट राऊंड थांबता, ओके. सो लास्ट राऊंड पर्यंत थांबावं लागेल. इफ आता या ठिकाणी बघा, इफ लास्ट राऊंड नॉट कॉलेज अलॉटेड, तुम्हाला शेवटपर्यंत कोणतंच कॉलेज भेटलं नाही बरं का गाईज. आता समजा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याचा निर्णय बदलला की मला ऍडमिशन घ्यायचंय, मला रिपीट करायचं नाही, आणि शेवटपर्यंत त्याला कोणतंच कॉलेज भेटलं नाही, त्या विद्यार्थ्याला शेवटपर्यंत कोणतंच कॉलेज भेटलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट कॉलेजवरती ऍडमिशन घ्यायचं आहे. ओळखीने बरं का, ओळखीने. डायरेक्ट कॉलेजवरती चुकूनही जायचं नाही बरं का, डोनेशन खातात कॉलेजवाले. त्यामुळे आहे ना ओळखीने तुम्ही ऍडमिशन घ्या. तुमच्या काउन्सिलरच्या ओळखीने तुम्ही ऍडमिशन घ्या. सीट बुक करून ठेवा, कारण की या ठिकाणी तुम्हाला आत्ताच सीट बुक करून ठेवावी लागेल, जेणेकरून तुम्हाला ती सीट भेटू शकते. बरं लक्षात. समजा तुम्हाला सीट बुक करू शकता तुम्ही गाईज, ते पण तुम्हाला ओळखीने करावं लागेल. असं कॉलेजला बोलून वगैरे सीट बुक होत नसते, कारण की ते तुम्हाला सांगणारच आम्ही आत तसे कामं करत नाहीत, पण आतून खूप कामं होतात. सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे, काउन्सिलिंग सर्वांनी पाहिलेलीच आहे. लक्षात. तर सीट आत्ताच बुक करून ठेवा, जेणेकरून तुम्ही शेवटी कधीही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतात. फक्त एवढंच की चॉईस फिलिंग मात्र करून ठेवा, ओके. सो गाईज यानंतर पहा, या सर्व कारणामुळे, हे जे सर्व कारण आहेत ना, या सर्व कारणामुळे BMS चा शेवटचा विद्यार्थी शेवटच्या राऊंड पर्यंत या स्कोअरवरती लागेल, या स्कोअरवरती लागू शकतो. मी तुम्हाला BMS चा शेवटचा प्रायव्हेटचा आणि गव्हर्नमेंटचा कट ऑफ तुम्हाला आम्ही आता थोडक्यात सांगणार आहे, ओके. सो गाईज या ठिकाणी पहा, पहिल्यांदा प्रायव्हेट BMS चा शेवटचा विद्यार्थी शेवटचा कट ऑफ सांगतो तुम्हाला एक्सपेक्टेड, ओके. सो गाईज ओपन साठी 219, SC कॅटेगरी 212 पर्यंत, ST कॅटेगरी 195, VJ कॅटेगरी 217, NT1 कॅटेगरी 214, NT2 कॅटेगरी 218, NT3 कॅटेगरी 218, OBC/SBC 215, SCBC 209, EWS 206. या स्कोअरवरती विद्यार्थी शेवटपर्यंत लागू शकतो या सिनारो मध्ये. हे कारण आपले तुम्हाला व्हॅलिड सांगितलेले आहेत, ओके. हा होता प्रायव्हेटचा कट ऑफ. लक्षात. BMS प्रायव्हेटचा कट ऑफ शेवटचा, सगळ्यात शेवटचा बरं का, एक्सपेक्टेड. लक्षात. यानंतर BMS गव्हर्नमेंटचा कट ऑफ पहा गाईज. ओपन साठी 421 पर्यंत येऊ शकतो, SC कॅटेगरी 367, ST कॅटेगरी 288, VJ कॅटेगरी 412, NT1 कॅटेगरी 405, NT2 430, NT3 430, OBC/SBC 417. लक्षात. यानंतर SCBC 419 आणि EWS 419, EWS देखील 419. हा होता
बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ शेवटपर्यंत. आलं लक्षात? समजलं आता आपण काय पाहिलेलं आहे, बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड शेवटच्या राऊंड पर्यंत कट ऑफ काय राहू शकतो मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे या 11 कारणानुसार. आलं लक्षात? आता एक शेवटची नोट पहा गाईज, एखाद्या स्टुडंटला लागू शकतो बरं का गाईज, एखाद्या स्टुडंट या ठिकाणी बसू शकतो, सर्व विद्यार्थी बसू शकत नाहीत बरं का, हे लक्षात ठेवा. आता हे मी तुम्हाला कट ऑफ सांगितलं, तुम्हाला वाटत असेल हा माझा देखील नंबर लागेल, नाही गाईज, फक्त एखादा विद्यार्थी लागू शकतो. ओके, एखादाच विद्यार्थी, सर्व विद्यार्थी नाहीयेत. त्यामुळे जो विद्यार्थी लकीली असेल त्या विद्यार्थ्यांना 100% या कट ऑफ मधला कॉलेज भेटेल. आणि गाईज कट ऑफ हा शेवटचाच असतो ना, त्यामुळे यामधला कोणता जरी विद्यार्थी लागेल माझा कट ऑफ खराच ठरेल ना, त्यामुळे लकीली त्या विद्यार्थ्याला भेटलं आपण हेच गृहीत धरू शकतो. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील, काही विचारायचं असेल, कमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन विचारा तुम्ही की कसं कसं तुम्हाला काय काय विचारायचं आहे, तुमचा रँक टाका, तुमची कॅटेगरी मेन्शन करा. काय आलं लक्षात? यामध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल, काय अडचण येत असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वगैरे असेल, काही समजत नसेल तर मला कॉल करा. बाय गाईज.